आमचे पानन रस्ते वाहून गेले. आपण आता रेव्हेन्यू विभागाने निर्णय घेतलाय पानन रस्त्याच्या करता मुरुम जर लागला तर त्याला रॉयल्टी भरायची नाही असे निर्णय मुख्यमंत्री परवाचा कार्यक्रम तुम्ही ऐकला असेल. तर पानन रस्ते वाहून गेलेले असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मुलांचं शाळेमध्ये जाण्याचं सगळं प्रश्न निर्माण झालेला आहे. तर तिथं थोडा अजून 1-2 दिवसामध्ये जरासा मुरुम आपल्याला काढता जेसीबीने किंवा पोपल्यांनी काढायला यायला लागला की आपण त्याला प्राधान्य देतो. हे कुठला रे पानन रस्ता इकडे आता कोण आता ते मुलांचं आता होते कुठला पानन रस्ता म्हणताय तुम्ही? शेरवस्तीचा तेच विचारतोय ना. त्यांना तेच सांगतोय की बाबा आम्ही ते सगळे जिथं लोकांना किंवा मुलांना मुलींना शाळेत जावं लागतं अशांना आपण प्राधान्य करून देऊ. ठीक आहे ताई, तुमचं काही सरपंच कितीची बॉडी आहे? 13 अधिक 1 का 13? गोरेवाडीमध्ये तर द्यायलाच लागलो ऑलरेडी ज्यांनी मागणी केली त्यांना आम्ही देतोच खात्री करून. ठीक आहे. फक्त तो मुरुम त्याच कामाला वापरू. आता आपण एकमेकाला सगळे सहकार्य करू म्हणजे त्याच्यातनं चुकीच्या गोष्टी व्हायला नको. अरे बाबा आत्ताशी पहिलंच केलं लगेच संगोबामध्ये आज तिथं झालं आणि हे